जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाची न्यूज पवित्र पोर्टल संदर्भात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता हिवाळी अधिवेशन सत्र सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशन सत्रामध्ये विधान परिषदेमध्ये शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल संदर्भात माननीय अभ्यंकर साहेब यांनी माहिती दिली आहे। या पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरती संदर्भात त्यांनी उमेदवारांचे लक्ष वेधलेले आहे। तर या आपल्या चर्चा सत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय भाष्य केले आहे पवित्र पोर्टल संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही वेळानंच पाहणार आहोत। म्हणून यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि पवित्र पोर्टलची सध्या स्थिती काय आहे हे तुम्हाला कळेल। म्हणून मधामध्ये स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा। पण तत्पूर्वी एक मी चर्चा तुमच्याशी करू इच्छितो। ती चर्चा म्हणजे अशी की महत्त्वाची आहे, कारण जेव्हा 2022 मध्ये जेव्हा शिक्षक भरती पवित्र पोर्टल हे सुरू झालं होतं, रजिस्ट्रेशन त्याचं सुरू झालं होतं, तर याच्यामध्ये काही उमेदवार, हजारो उमेदवार हे पवित्र पोर्टलला आपलं रजिस्ट्रेशन करू शकले नाही। त्यांना जी टेट परीक्षा 2 हे देता आली नाही। त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा। ते कारण असं होतं, ज्यावेळी आता पवित्र पोर्टल सुरू झालं होतं, रजिस्ट्रेशन करणं सुरू झालं होतं, तर त्याच्यामध्ये एक जाचक अट राज्य सरकारने ठेवली होती। ती जाचक अट म्हणजे अशी होती की ज्या विद्यार्थ्यांचं MA पोस्ट ग्रॅज्युएशन जे एज्युकेशन होतं, जर समजा 2019च्या वरचं असेल, म्हणजे 20चं असेल, 21चं असेल, 22चं असेल, 22चं असेल, 20चं असेल, 21चं असेल, तर त्यांना त्याच्यामध्ये 9वी ते 12वी साठी त्यांना अप्लाय करता आलं नव्हतं। 9वी ते 12वी साठी अप्लाय करता आलं नव्हतं आणि त्याच्यावरचं जे एज्युकेशन मान्य केलं होतं पोर्टलनं, ते एज्युकेशन त्यांना 2017-18 असं पाहिजे होतं। याच्या अगोदरचं एज्युकेशन त्यांना पाहिजे होतं MAचं। पण विचार करण्याजोगी अशी एक बाब आहे की जेव्हा केंद्र सरकारची NVS भरती निघते, नवोदय विद्यालय समितीची, KVS भरती निघते, केंद्रीय विद्यालय संघटनची, EMRS ची भरती निघते, AWES ची भरती निघते, मिलिटरी स्कूलची जेव्हा भरती निघते, या सर्व भरतीमध्ये जेव्हा शिक्षकांची वॅकन्सी जेव्हा भरली जाते, तर या सर्व शिक्षकांच्या भरतीमध्ये कुठल्याच प्रकारचं म्हणजे तुम्ही करंटचं एज्युकेशन सोडून याच्या अगोदरचं एज्युकेशन त्यांना पाहिजे नसते। म्हणजे जे तुमचं एज्युकेशन सध्या चालू आहे, करंटचं एज्युकेशन सध्या तुमचं चालू आहे, ते सुद्धा ते मान्य करतात। पण राज्य सरकारने जेव्हा हे पवित्र पोर्टल शिक्षक भरती माध्यमातून हे जेव्हा रजिस्ट्रेशन चालू केलं होतं, तेव्हा त्यांना मागचं एज्युकेशन पाहिजे होतं, म्हणजे 2019च्या अगोदरचं एज्युकेशन पाहिजे होतं MA पोस्ट ग्रॅज्युएशनचं, आणि करंटचं एज्युकेशन त्यांना मान्य नव्हतं, ते ऍक्सेप्टच होत नाही जात जाय। तर याच्यामुळे हजारो विद्यार्थी जे होते तर ते रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये करू शकले नाही। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी राज्य सरकारला असं सांगतो की हा एक मेसेज पकडा की म्हणून आता ज्यावेळी तुम्ही शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून चालू कराल, तर अशी एक जाचक अट नक्कीच तुम्ही या अटीचा विचार करा आणि करंट एज्युकेशनला सुद्धा मान्य द्या, कारण हजारो उमेदवार ते शिक्षक भरतीसाठी हे पात्र ठरू शकले नव्हते। म्हणून इथं कुठेतरी या विषयावर चर्चा व्हावी, त्यांनी विचार करावा आणि गंभीर बाब आहे। म्हणूनच हा विषय तातडीनं जेव्हा आता शिक्षक भरती निघेल, तर नक्कीच या विषयाचा, या विचाराचा त्यांनी थोडा विचार करावा आणि ही जाचक अट काढून टाकावी आणि करंट एज्युकेशन सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट करावं। कारण ज्या विद्यार्थ्यांचं त्यावेळी MA झालं होतं, चांगल्या विषयामध्ये MA झालं होतं, MSc मॅथ होते, कोणी MSc सायन्स होतं, MA इंग्लिश लिटरेचर होतं, पण अट अशी असल्यामुळे ते विद्यार्थी याच्यामध्ये अप्लाय करू शकले नाही आणि त्याच्या माध्यमातून ते या परीक्षेला मुकले। आणि ही ऑथेंटिक माहिती आहे, रिअल फॅक्ट आहे। म्हणून ही बाब राज्य सरकारनं कुठेतरी लक्षात घ्यावी आणि या बाबीवर विचार करावा। तर आता माननीय अभ्यंकर साहेब यांनी विधान परिषदेमध्ये शिक्षक भरती संदर्भात काय भाष्य केले आहे ते आपण या क्लिपच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। अभ्यंकर सन्माननीय सदस्य, औचित्याचा मुद्दा आपला राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याबाबतच्या विषयावरील औचित्याचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करीत आहे। शासन निर्णय 23 जून 2017 अन्वये शासकीय अशासकीय अनुदानित शाळांतील शिक्षकांची पदे शासनाच्या अधिकृत पोर्टलद्वारे भरण्याची सक्ती केल्या जाणे
त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम 1977 नुसार 10 मिनिटं. शाळा व्यवस्थापनात शिक्षक नियुक्तीचा प्राप्त झालेल्या अधिकाराची गडचेपी केल्या जाणे, कायद्यास विपरीत शासनादेश आणि पोर्टलद्वारे पदभरती करताना होणारा कमालीचा विलंब या कारणावरून माननीय उच्च न्यायालयात शेकडो याचिका दाखल केल्या जाणे, 23 जून 2017च्या शासन निर्णयामध्ये पदभरतीपूर्वी वर्षातून 2दा अभियोग्यता चाचणी घेण्याबाबत नमूद केलेली असताना मागील 7 वर्षात केवळ 2दा अभियोग्यता चाचणी घेतल्या जाणे, शाळातील रिक्त जागा नोंदवण्यासाठी आणि पात्र उमेदवारांनी शिक्षक पदाकरता नोंदणी करण्याकरता पोर्टल कार्यान्वित नसणे आणि त्यामुळे राज्यातील अनुदानित शाळातील रिक्त पदांची संख्या बेसुमार वाढल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांचे होत असलेले कधीही भरून न निघणारे नुकसान आणि त्यांच्या भरपाईसाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी करीत आहे. सन्माननीय सदस्य